नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहात एसटी जनमत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाअंतर्गत दिल्लीत ग्रंथालय व माहितीशास्त्र पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना एक प्रकल्प 100 मार्कासाठी सादर करावा लागतो. LIB 005 या अंतर्गत जो काही संदर्भ सेवेचा पेपर असतो त्यामध्ये एक थेरी पेपर असतो आणि एक प्रॅक्टिकल अंतर्गत 100 मार्काचा प्रकल्प या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना वर्षभरामध्ये जे काही अभ्यास केंद्र असते त्या अभ्यास केंद्रामध्ये जे काही काउन्सिलर नेमलेले असतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली तो प्रकल्प सादर करावा लागतो. हा प्रकल्प सादर करण्यासाठी एक 2 पद्धती विद्यापीठाने दिलेल्या आहेत. एक म्हणजे कात्रम प्रकल्प आणि दुसरा ग्रंथसूची. या दोन्हीपैकी एक माध्यमातून विद्यार्थी आपला प्रकल्प सादर करू शकतात. कात्रम प्रकल्पासाठी विषय निवडताना जे काही वृत्तपत्रांमध्ये वेगवेगळ्या विषयांवरती दररोज जे काही महत्वाचे लेख किंवा आर्टिकल येतात त्यांचा एक 100 कात्रणांचा संग्रह करून त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सूची जोडून तो प्रकल्प सादर करावा लागतो. हे कात्रण निवडताना आता हे बघा, ह्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गोंधळ झालेला असतो. प्रकल्पाचं काम नेमकं कसं सुरू करायचं, प्रकल्पाचा विषय नेमका कसा निवडायचा, नेमका प्रकल्प कोणत्या विषयावर करायचा, याबाबत अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक संभ्रम अवस्था असते. आपण कात्रम प्रकल्प निवडायचा का ग्रंथसूची निवडायची हे प्रथमतः ठरवून घ्यायचं. कात्रम प्रकल्प जर आपण विषय निवडला तर नेमकं कोणत्या विषयाचं कात्रण घ्यायचं का जेणेकरून त्या कात्रम प्रकल्पाचा काहीतरी वाचकांना कुणाला तरी त्याचा उपयोग होईल. चांगलं आशययुक्त कात्रण आपण निवडायचं. त्यासाठी ते कात्रण निवडताना त्या कात्रणावरती त्या विषयावरती किमान 100 कात्रणांचा संग्रह आपल्याला त्या प्रकल्पाच्या अंतर्गत करायचा असतो. 100 कात्रण ज्यावेळेस आपण तयार करतो त्याला चांगल्या प्रकारे व्यवस्थित बाइंडिंग करून एम्बोसिंग करून त्या प्रकल्पाची बाह्य रचना किंवा फिजिकली सुद्धा ते चांगल्या प्रकारे प्रोजेक्ट तयार केलेला असला पाहिजे. ते कात्रण निवडल्यानंतर त्याला डाव्या बाजूला त्या कात्रण ज्या A4 पेजवर आपण चिटकवणार आहे त्याला डाव्या बाजूला 1 इंचाचा समास सोडावा लागतो, जेणेकरून बांधणी केल्यानंतर किंवा बाइंडिंग केल्यानंतर त्यातला कुठलाही मजकूर पेजेस बघत असताना झाकला जाणार नाही याची पण काळजी घ्यावी लागते. हा जो प्रकल्प आहे याचं मी सुरुवातीला सांगितलं का 100 मार्काचं मूल्यमापन असतं. त्यामध्ये अंतर्गत मूल्यमापन, अंतर्गत परीक्षकामार्फत मूल्यमापन, बहिस्थ परीक्षकामार्फत मूल्यमापन, असं 3 टप्प्यात मूल्यमापन होतं. त्या प्रकल्पाचे मार्गदर्शक असतात ते 50 पैकी मार्क देतात आणि या प्रकल्पावरती जी काही तोंडी परीक्षा असते त्यामध्ये अंतर्गत परीक्षक 25 मार्क आणि बहिस्थ परीक्षक 25 मार्क असे 50, 25, 25 असं 100 पैकी असेसमेंट तिन्हींची बेरीज करून त्यानुसार मार्क दिले जातात. प्रकल्पामध्ये किमान पास होण्यासाठी 50% गुण म्हणजे 50 मार्क आवश्यक असतात. जो काही मार्गदर्शक त्या प्रकल्पासाठी स्टडी सेंटरने किंवा केंद्राकडून जो ठरवला जातो तो विद्यार्थ्याचं मूल्यमापन करताना किंवा त्याला 50 पैकी मार्क देताना त्या विद्यार्थ्याने त्या प्रकल्पासाठी जो काही विषय निवडला आहे विषय निवडीची भूमिका म्हणजे तो विषय निवडत असताना त्या विद्यार्थ्याची नेमकी भूमिका काय आहे ही त्या विद्यार्थ्याला तिथं सांगता आली पाहिजे. त्यानंतर माहिती गोळा करण्यासाठी आपण कोणती पद्धती वापरली त्याच्यावर देखील 15 पैकी मार्क असतात. अनुक्रमणिका, त्या प्रकल्पाला आपण जे काही इंडेक्स जोडतो, पहिला इंडेक्स डेट प्रमाण म्हणजे कालानुक्रमे, दुसरा त्या कात्रणाच्या नावाच्या अनुवर्णानुसार, तिसरा त्या कात्रणाचे जर दररोज लेखक बदलत असतील तर लेखकाच्या आडनावाच्या अनुवर्णानुसार, चौथा इंडेक्स त्या कात्रणाच्या आशयाच्या विषयाच्या अनुवर्णानुसार. असे 4 इंडेक्स असतात किंवा काही प्रकल्पांना 3 इंडेक्स असतात. त्याला 5 पैकी मार्क असतात. विषय व्यक्तिसूची, आता मी बघितलं हे प्रकल्प 2 प्रकारे करतात, एक कात्रम प्रकल्प आणि दुसरा ग्रंथसूची. मग ग्रंथसूची ही एखाद्या विशिष्ट विषयावरील किंवा एखाद्या विशिष्ट साहित्यिकावरील किंवा एखाद्या विशिष्ट लेखकाच्या 100 पुस्तकांची सूची केली जाते. तर या सूचीमध्ये जो काही विषय निवडलेला आहे त्या विषयाला देखील काही महत्व असलं पाहिजे. त्या विषयाची पुस्तकं उपयुक्त असली पाहिजे. त्या लेखकांची साहित्यिकांची पुस्तकं वाचकांच्या दृष्टीने उपयुक्त असली पाहिजे. आणि ती ग्रंथसूची तयार करण्याची सुद्धा एक शास्त्रोक्त पद्धती असते. त्या प्रत्येक पुस्तकाची नोंद करताना
त्याची एक पद्धतीनुसारच ती नोंद करावी लागते. यानंतर शीर्षके, आपण शेवटी त्या प्रकल्पासाठी जे शीर्षके देतो त्याला 5 मार्क आहे. नंतर संदर्भ नोंदी, त्याला 5 मार्क आहे. आणि मी सांगितलं प्रकल्पाची जी बाह्य सजावट किंवा बांधणी असते त्याला 5 मार्क असतात. असं प्रकल्पाचं जे काही असेसमेंट आहे, जे मार्गदर्शक 50 पैकी करत असतात. यानंतर प्रकल्पाचा अंतर्गत परीक्षक आणि बहिस्थ परीक्षक हे 25 गुणांची विभागणी खालीलप्रमाणे करतात. एक म्हणजे प्रकल्प विकसन प्रक्रियेचे कथन, म्हणजे प्रकल्प आपण कशा पद्धतीने सादर केला, विषय कसा निवडला, ते कात्रणं कशा पद्धतीने क्लिपिंग केले, ग्रंथसूचीसाठी पुस्तकं कुठे कुठे शोधले, ही सगळी प्रक्रिया समजून सांगायची असते. संपादनाची शास्त्रीयता, म्हणजे प्रकल्पाचं जे काही आपण संपादन करतो त्याच्यामध्ये आपण काही शास्त्रीय पद्धत वापरली आहेत का, यासाठी 10 मार्क आहेत. आणि सादरीकरणाची कल्पकता, म्हणजे त्याला आपण वेगवेगळ्या प्रकारचे इंडेक्स तयार करतो, विषय सूची तयार करतो, त्याला काही शीर्षके तयार करतो, ही सुद्धा एक सादरीकरणाची कला असते, याला 10 मार्क आहे. म्हणजे अंतर्गत मूल्यमापन मार्गदर्शकामार्फत 50 पैकी, यानंतर अंतर्गत परीक्षक 25 पैकी आणि बहिस्थ परीक्षक 25 पैकी, असं 3 टप्प्यामध्ये या प्रकल्पाचं परीक्षण होत असतं. आणि यानंतर हा प्रकल्पाची तोंडी परीक्षा झाल्यानंतर या तिन्ही ठिकाणच्या मार्कांची बेरीज मारून विद्यार्थी त्या प्रकल्पामध्ये पास होत असतो. विद्यार्थ्यांसाठी हा प्रकल्प हा विषय अनिवार्य असतो. आपण प्रकल्पासाठी विषय निवडताना सुरुवातीला आपण ह्या टप्प्यांमधून गेलं पाहिजे असं मला असं वाटतं. 4-5 टप्पे मी तुम्हाला आज सांगणार आहे. पहिला टप्पा म्हणजे विषय निवडण्यापूर्वी ही सर्व विषयाची थेरॉटिकल माहिती पुस्तिकेतून किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली पाहिजे. यानंतर प्रकल्पासाठी विषय निवडण्याच्या आधी पाठीमागच्या वर्षी जे काही विद्यार्थ्यांनी प्रकल्प केले आहे ते केंद्रावर जाऊन तिथे ग्रंथालयातून ते 3-4 प्रोजेक्ट, किमान आपण ग्रंथसूची किंवा कात्रम प्रकल्प निवडणार आहोत यातले 3-4 प्रोजेक्ट आपण प्रत्यक्ष बघून चेक केले पाहिजे. त्यातून एक आपल्याला आयडिया येते विषयाची मांडणी कशी केलेली आहे, कात्रम कसं चिटकवलेलं आहे, इंडेक्स कशी तयार केलेली आहे, त्याची बाह्य सजावट कशी आहे, त्याचं मुखपृष्ठ कसं आहे, एम्बॉसिंग कसं केले आहे, त्याची बाइंडिंग कशी केलेली आहे, या बारीक सारीक गोष्टी तपशीलवार लक्षात येतात. यानंतर तिसरा टप्पा म्हणजे आपण प्राथमिक स्तरावर एक 2-3 विषय मनामध्ये फिक्स केले पाहिजे. ते 2-3 विषय फिक्स केल्यानंतर आपल्याला जे काही अभ्यास केंद्राकडून जो मार्गदर्शक किंवा जे टीचर मिळतील मार्गदर्शनासाठी त्यांची आपण प्रत्यक्ष जाऊन भेट घेतली पाहिजे आणि त्यांना आपण हा आपला विषय सांगितला पाहिजे की सर मी ह्या 2-3 विषयावर प्रकल्प करू इच्छितो. आणि मग सरांचं त्याच्याबाबत जे काही मत असेल ते विचारात घेऊन त्यापैकी एक विषय आपण फायनल केला पाहिजे. आणि त्या जे काही समंत्रक किंवा टीचर असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर आपण ते प्रकल्पाचं काम केलं पाहिजे. यासाठी विद्यापीठाने ज्या काही मुदत दिलेल्या आहे त्या मुदतीच्या अंतर्गत तो प्रकल्प अभ्यास केंद्रावरती आपण जमा केला पाहिजे. आणि त्या प्रकल्पाच्या जमा करत असताना किमान 2 प्रती म्हणजे जमा करून 1 प्रत आपल्या स्वतःजवळ ठेवली पाहिजे. आणि ज्यावेळेस आपली त्या प्रकल्पाची तोंडी परीक्षा असेल त्यावेळेस त्या प्रकल्पावरती आपण त्या तोंडी परीक्षेसाठी उपस्थित असणं आपल्यासाठी अनिवार्य आहे. जरी आपण थेरीचा पेपर नापास झालो तर आपल्याला त्या ऑक्टोबरमध्ये देण्याची एक चांगली संधी मिळते. तर प्रकल्प हा विषय आपण त्याच वर्षी पास झालो तर एक ती पदवी संपादित करण्यासाठी किंवा पदवी मिळवण्यासाठी एक चांगला सोपा मार्ग मिळतो. आणि बरेचसे विद्यार्थी जर प्रकल्प आपण जर मुदतीत पूर्ण नाही केला तर थेरी पेपरमध्ये पास होतात, पण प्रकल्प अपूर्ण असल्यामुळे त्यांचा निकाल साहजिकच आणि उत्तीर्ण होतात. त्यामुळे प्रकल्प या विषयाला विशेष वेटेज आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्याच्या बारकाईने सूचना वाचून घेऊन तो प्रकल्प त्या प्रकल्पावरती आपली तोंडी परीक्षा याची जर चांगली तयारी केली तर प्रकल्पामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे मार्क मिळतील आणि प्रकल्पाला आपण व्यवस्थितरित्या न्याय देऊन जो आपल्याला पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी किंवा एमलिपसाठी जो संशोधन प्रकल्प असतो त्याची पायाभरणी या बिलिपच्या प्रकल्पातून होत असते. मला असं वाटतं हा जो विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेतल्यानंतर बिलिपला एक मनामध्ये संभ्रम असतो की आपण प्रकल्प कसा करायचा. तर हा जो व्हिडिओ आपण सर्वांनी जर बघितला, चांगलं ध्यान देऊन जर तो ऐकला तर आपल्या सर्व बारकावे लक्षात येतील. माहिती पुस्तिकेमध्ये सुद्धा बरेचसे छोटे छोटे विषय दिलेले आहेत, त्यातून देखील आपण विषय आपला फायनल करू शकतो. वृत्तपत्र जे 7-8 जे दैनिक वृत्तपत्र येतात, भाषा कुठली असू दे, मराठी, हिंदी आणि इंग्लिश यापैकी कुठल्याही वृत्तपत्रातील आपण कात्रणावरती प्रोजेक्ट करू शकतो. कात्रण निवडताना आपण लेख आशययुक्त लेख किंवा संपादकीय लेख निवडला पाहिजे.
कात्रण म्हणजे बातमी नव्हे. विद्यार्थ्यांनी हे लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. बातम्यांचा प्रकल्प आपल्याला करायचा नाही. आपल्याला प्रकल्प जो करायचा आहे त्या वृत्तपत्रातील लेखांचा प्रकल्प करायचा आहे, किंवा काही नियतकालिका असतात, त्या नियतकालिकातील सुद्धा महत्वाच्या एखाद्या विशिष्ट विषयावरील लेखांचा देखील प्रकल्प तयार करता येतो. आणि ग्रंथसूचीसाठी सुद्धा विषय निवडताना त्या विशिष्ट विषयाची किंवा विशिष्ट लेखकांच्या पुस्तकांची एक शास्त्रोक्त पद्धतीने आपल्याला यादी तयार करावी लागते. तर ह्या पद्धतीने जर आपण प्रकल्पाला सामोरं गेलो, अभ्यास केंद्राचे समन्वयक, आपल्याला दिलेले मार्गदर्शक आणि आपलं स्वतःचं काम आणि त्या अभ्यास केंद्रातील पाठीमागच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांचे प्रकल्प यांचं सर्वांचं अवलोकन करून जर आपण प्रकल्प सादर केला तर तो आपला मुदतीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे प्रोजेक्ट तयार होईल. आणि प्रोजेक्ट जर तयार झाला तर आपल्या बऱ्यापैकी आपल्याला उरलेला वेळ आपल्याला प्रॅक्टिकलसाठी, गृहपाठांसाठी आणि थेरी पेपरसाठी आपल्याला जास्तीत जास्त वेळ उपलब्ध होईल. तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासून प्रकल्पाचं एक चांगल्या प्रकारे जर नियोजन केलं तर हा प्रकल्प आपल्याला विद्यापीठाला किंवा आपल्या अभ्यास केंद्राला चांगल्या प्रकारे सादर करता येईल. मला असं वाटतं हा जो व्हिडिओ आहे यातून विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये काही शंका दूर होतील. यातही जर काही विद्यार्थ्यांना अडचणी वाटल्या तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये ते लिहा, त्यावर आपल्याला नेक्स्ट व्हिडिओ तयार करता येईल. आणि हा व्हिडिओ जर तुम्हा सर्वांना आवडलाच तर त्याला लाईक करा, आपल्या गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि असेच वेगवेगळ्या प्रकारचे नाविन्यपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.